हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत येलो बटाट्याची भाजी कशी बनवायची। ते पिवळ्या बटाट्याची भाजी। त्यासाठी मी इथे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, जे उकडून घेतलेले आहेत। त्यांना तुम्ही स्मॅश करून किंवा तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी। आणि ह्याच्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे कापून, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची आणि जिरं आणि मोहरी आणि थोडीशी हळद। चला पहिला आपण जे बटाटे आहेत त्यांना कापून घेऊया। हे बघा, आता आपण इथे बटाटे असे कापून घ्यायचे किंवा स्मॅश करून घ्यायचे। स्मॅश केलेले सगळ्यात चांगले लागतात, त्यामुळे मी शक्यतो स्मॅश करूनच घेते। त्यासाठी आपण आता बघा, एक कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पहिलं मोहरी टाकून घेऊयात। एक अर्धा चम्मच मोहरी टाकूयात। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडून द्यायची, त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात। जिरे चांगलं फुलून द्यायचं। जिरे चांगलं फुललेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकून घेऊयात। कढीपत्ता नंतर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊयात। हलवून घेऊयात। त्याचमध्ये आता आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा परतून घेऊयात। कांदा शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात। थोडं मीठ अगोदर टाकलं की कांदा चांगला शिजला जातो। त्यामुळेच आपण आता कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊयात। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की खूप छान टेस्ट येते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, फोडणीमध्येच कोथिंबीर टाकायचं। कांदा थोडा ब्राऊन कलरचा झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1/4 चम्मच हळद टाकून घेऊयात। हलवूयात। बघा, हळद टाकून झालेली आहे, कांदा पण चांगला शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे टाकून घेऊयात। बटाटे टाकलेले आहेत आपण, खाली करूया। हलवून घेऊयात पूर्ण। त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकलं तर थोडं पाणी सुटतं, शिजलं जातं बरोबर। अजून शिजलेलंच आहे बटाटा, पण थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। ह्यामध्ये आपण अतिशय कमी असा तेलाचा वापर केलेला आहे। ह्यावर आपण आता काही सेकंदासाठी थोडं शिजून झाकण ठेवूयात, ते थोडंसं शिजलं जाईल। पण एक वाफ काढून घेऊयात फक्त। झाकण काढून बघूयात आता। बघा, अतिशय छान असा कलर आलेला आहे, खूप छान अशी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं आता अगोदर आपण कोथिंबीर टाकलेली होती, पण आता थोडीशी आपण टाकून घेऊयात अजून थोडी। बघा, अशा प्रकारे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे। बघा किती छान वाटते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।